होतात। इथे देखील स्टे आहे। इथे आता नवीन काम चालू आहे आणि ह्या बिल्डिंगमध्ये देखील एक्झिक्युटिव्ह स्टे आहे त्यांचा सुंदर। आणि इथे इव्हेंट आणि गेला आपण जो व्हिडिओ केला होता ना त्याच्यानंतर पण आपल्या रेफरन्सने बरेच गेस्ट सीताईला आले आणि त्यांचाही हा एक रिव्ह्यू होता की जेवण खूप चांगलं आहे, सर्व्हिस खूप चांगली आहे आणि हा आपलाही दुसरा अनुभव आहे आणि स्टार्टर सर आउटस्टँडिंग। हे गौरीचं स्वप्न बऱ्याच वर्षांपासून गौरी दिसली RX-100 की दादा ही RX-100 बन बंटी ही RX-100 बन हा जो आवाज आहे ओ माय गॉड। तर नमस्कार मित्रांनो, टायटलवरनं कळलंच असेल की पुन्हा एकदा आपण सीताई रिसॉर्टला जात आहोत। आपण या अगोदर सीताई रिसॉर्टचा व्हिडिओ पाहिलेला आहे, एक संपूर्ण माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये आपण दिलेली। आणि जर तुम्ही म्हणाल तर मे महिन्यामध्ये फक्त 2च व्हिडिओ आले, कारण का IPL चालू होतं आणि चांगले विषय कुठेतरी थांबले जातात, IPL मुळे तेवढे व्ह्यूज येत नाहीत, त्याच्यामुळे व्हिडिओ टाकले नव्हते। पण आता पुढे नक्कीच चांगल्या विषयांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न राहील। पावसाळ्याला सुरुवात होणार आहे, सो पावसाळ्यातले देखील मजेशीर व्हिडिओ, म्हणजे ज्या व्हिडिओची तुम्ही आतुरतेने वाट पाहत असता ते फिशिंगचे व्हिडिओ देखील येणार आहेत। नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। तर आता आपण टुवर्ड्स मुंबई साईडला प्रवासाला लागलेलो आहोत, म्हणजेच कणकवली, मग तराळे आणि मग सीताई रिसॉर्ट असा आपला हा प्रवास असणार आहे। हायवे बोलाल तर मुंबईपर्यंत व्यवस्थित आता झालेला आहे, मधले काही पॅचेस बाकी आहेत। आपल्याबरोबर आहे क्षितिज, नमस्कार, त्याच्यानंतर सचिन साळकर, अधिराज आणि अंकिता। सो अधिराज थोडासा नरम गरम आहे, चला। आणि गौरीचा बॅनर बघा, येस। तर ज्या कार्यक्रमाला आपण जाणार आहोत ते पुढे तुम्हाला कळेलच। आणि एवढा मोठा बिलबोर्डवर आलेला आहे गौरीचा फोटो। काय कार्यक्रम आहे तो तुम्हाला पुढे कळेलच, तर स्टे ट्यून। तर आता आपण तराळ्याच्या पुढे आलेलो आहोत, साधारण 7-8 किलोमीटर ना, बरोबर ना, 7 किलोमीटर। तर तो आपला सीताईचा ब्लॉग बघाल तर तुम्हाला नक्कीच पूर्ण डिटेलमध्ये कळेल। हा टुवर्ड्स मुंबईला जातोय। तराळा सिटी क्रॉस करून आपण 7-8 किलोमीटर पुढे आल्यानंतर हा सीताईचा बोर्ड लागतो आणि इथून आता आपल्याला लेफ्ट हँड साईडला आतमध्ये वळायचं आहे। हा मेन हायवे सोडून आता आपण आतमध्ये वळलेलो आहोत। तर थोडं आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि इथेच सीताईचा मेन गेट आहे, मागच्या बोर्ड पासून 500 मीटर। येस, मेन हायवे जंक्शन पासून 500 मीटर वर आतमध्ये। आणि इथून आता आपलं सीताई रिसॉर्ट चालू होतं। काजूच्या बागा मस्त आहेत ना आजूबाजूला। फायनली आपण आलो आहोत रिसॉर्टमध्ये आणि हे त्यांचं प्रशस्त पार्किंग आहे। इथे बरेचसे इव्हेंट होतात, लग्नाचे छोटे मोठे इव्हेंट्स असतील तर हा लग्नाचा हॉल आहे तिथे होता आणि त्याच्यासाठी प्रशस्त पार्किंग। सचिन पहिल्यांदा झाला ना, कसं वाटतंय अधिराज? तर इथे आपला स्टे आहे, सगळे इथे थांबलेत आणि इथे हा स्पोर्ट्स क्लब भाऊ आलाय आपला। भावाचा नवीन रॅप बघा, रॅपचं नाव काय आणि कशावर आहे? कशावर म्हणजे कुठे ऐकायचं असेल तर कशावर अवेलेबल? YouTube सगळीकडे नाद सोड ना, सर्च करताना नाद सोड, NAAD। ओके, येस। महेश काय खेळताय? तू झाला काय म्हणतात त्याला? इंग्लिश गड्डन म्हणजे बॉल तू आता आला हो, झालं ना ब्लॉग चालू आहे ना, आता जो कोणी फोन करतो बहीण येतं तुला हे खेळता? शॉर्ट नाही बोलला तू।
तर अशा मोठ्या मोठ्या ट्रिप्स देखील येतात वन डे पिकनिकसाठी इथे. एक दिवस स्विमिंग पूल, लंच बिंच सगळं तिकडे अरेंज केलं जातं. आणि बघा रिसेप्शन, क्रिकेट टर्फ, रेस्टॉरंट, बार, इंडोर गेम्स, स्विमिंग पूल, किड्स प्ले ग्राउंड, बँक्वेट हॉल, ओपन जिम, स्वामी मंदिर आणि वॉटरफॉल. वॉटरफॉल तिकडे आहे आतमध्ये. एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. तुझं नाव सांग मला. हिमानी. तुझे केस कुठे कापले? बबलू बार्बरकडे. मस्त. चला आम्ही रेवंडीला, मालवणला. इथे तू आता. तर असे वेगवेगळे कॉटेजेस आहेत या ठिकाणी. या 4 रूमचा एक कॉटेज आहे. हे सिंगल कॉटेजेस आहेत. तर तुम्ही किती लोक आहात त्याप्रमाणे तुमचं अकोमोडेशन इथे होऊ शकतं. 2 जणांचीच कपल असाल तर हे तुम्हाला कॉटेज आहे, किंवा 3 जणांची फॅमिली असेल तर त्याच्यासाठी कॉटेज आहे. बरेच ऑप्शन आहे. ते बंटी कांबळी भेटलेत आपल्याला. नमस्कार. अभिनंदन बंटी कांबळी. 2 वर्षात आजचं काय ओकेशन आहे? तर आपलं आणि अभिनंदन. थँक्यू. तर आपला पहिला वस्त्रकलाची 2 वर्ष कंप्लीट झाली. त्याच्यासाठी आधी अक्काजींनी मदत केल्याने, म्हणजे लकी कांबळी, गौरी पवार, मंदार शेट्टी, विराज बेटी वगैरे सगळे अशी नावं घेऊ नको. नावं घेतलं तर गाडी घेतली. बरेच लोकांची नावं आहेत त्याच्या मागे. सगळे जेवढे का क्रिएटर्स वगैरे असत त्यांना आम्ही एक सन्मान चिन्ह देतो, कारण हे आमच्या जर्नीमध्ये महत्वाचे वाटेकरू होते, महत्वाचे माणूस होते आमच्यासाठी. त्यांचं सन्मान चिन्ह देऊन वगैरे कार्यक्रम होतो. आणि ता झाला की नंतर आपलं गौरीचं, म्हणजे आमचा वस्त्रकलाचा ब्रँड अँबॅसेडर, त्याचा ह्या असा बड्डे असा 25वा, तर तो सेलिब्रेशन सगळा असा हा पूर्ण कार्यक्रम 11 पर्यंत चालला ते सगळं आपलं. तर हे सीताईचं रेस्टॉरंट आहे आणि या ठिकाणी आतमध्ये बार. एकदम असे सगळे लावले ना. आम्ही पेड आहोत. हम मीडिया की तरफ से. काय कॉफी? येस. तर आता आपण मेन मेन्यूकडे आलो आहोत, जिथे आपला कार्यक्रम होणार आहे स्विमिंग पूलच्या जवळ. आणि इथे संपूर्ण तयारी चालू आहे. वाव. आणि इथे असे बरेच इव्हेंट होतात. इथे देखील स्टे आहे. इथे आता नवीन काम चालू आहे आणि ह्या बिल्डिंगमध्ये देखील एक्झिक्युटिव्ह स्टे आहे त्यांचा. सुंदर. आणि इथे इव्हेंट. आणि बाकीच्यांनी बंटी आपण पाण्यातनं बघायचं. हा बंटी पाण्यात ना बघायचं. इकडे आपल्याला असं बुडून तुम्ही करू शकता. विराजची एंट्री कशी असते? विराजची एंट्री थैसून उडी घालतो. आपण बसायचं कुठे? तिकडे आपल्या रूम मध्ये. ते नाही रे, कार्यक्रम बघायला बसायचं ना. झाल्यानंतर आतमध्येच बसायचं ना स्विमिंग. जरा नवीन रिलॅक्स चिल मध्ये. मी तुका इलेला काय सांगितलं झालं. आल्या त्या वस्त्रकलावाल्याच्या मागे लागले ते. टी शर्ट द्या. ऐकता ते माका. जगात महान काय माझी मालवणी माहिती का कानी वाजवते कष्टाची बारी. माईकवरती राडे झाले मोठे, कोटाराच्या कपाळात जाम झाले कोटे, पण तिच्या मार्गात लय इले तोटे. जोर लावून उभो कारण टॉप माझे मोठे. वेळ झालो लाईफ मध्ये छोट, इले अंगात पण सेट केले लय मोठं गोल. 7 मित्रांच्या संगतीन या दिल्यान रे बोल. जाणार टॉपवर माना थोड्या लिहू माझ्या कष्टाचे बोल. चाल क्षेत्रात या उतरले सीव्हीची डिग्री पण कंटेंट का निवडलाय. गजालीच्या कोकणात या मातीत मी घडवलंय. मोडगावचो बाबी थोडा मार्गात मी गाजवलंय. फक्त गावणारे जिल्ह्यात पण चर्चा, ऐकलंय डिफाईन म्हणून रॅपिंगला गरजा. स्वप्नाची यादी मोठी होय कधी पूर्ण येत. 4 चाकी असत बाबी लेवलला वरच्या. हाडा मासाचो मालवणी माणूस, प्रेम करता माझ्या ही बोली माझी आऊस. हात डोक्यावर मायेचो उमटा शब्द, मी निसतय सुकान करून माझे हौस. क्लास कामगिरी सांगतय करवा, माझ्या नशिबाचे फेडतय परवा. महिन्याची कमाई मी कमवलंय दिवसात, रक्ताचो काम करून बनवलंय स्वतः.
प्रमोशन मारत ही लोक सारी बोलतात तळले लोकाला काय कोणाक नाही दिसत 5 वर्षापूर्वीच मी रॅप करून मोकळ तुमच्या बोलण्यात शाट सुद्धा नाही माझा तुटत स्वप्नांची दुनिया बदल. मित्रांनो आता जे DJ वर गाणं ऐकलं हा रॅप आपला कोणाचा आहे रे तो रॅप आणि ते विमल घेऊन आले बोला जुबा केसरी जुबा केसरी ह्याच्याशिवाय काहीच काम होत नाही आपलं. पहिला आधी विमल गावं लागतं काय बघा माझ्यावर बॅन येईल विमल खात नाही पण पिशवी नक्की वापरतो. विमलची काहीतरी विमलवाल्यांनी चांगलं केलंय, पिशवी भारी बनवली. तर कार्यक्रम सुरू व्हायला थोडा वेळ आहे आणि आपण आलो आहोत सगळे डॉर्मेटरी मध्ये. ही सगळी डॉर्मेटरी आपल्याला अवेलेबल करून दिली आहे बंटीने. येस आणि हे किती लोक राहतात या डॉर्मेटरीत 30-35 लोक एका वेळेला या डॉर्मेटरीत राहतात आणि संपूर्ण डॉर्मेटरी आपल्यासाठी बुक केली आहे. तर इथे असा पूर्ण सेटअप लागलेला आहे. कसं वाटलं असा सेटअप आहे. अधिराज नरम गरम आहे आणि मालवणी कांडेसोर आपला नवीन पिक्चर येतोय ना. काय नाव आहे पिक्चरचं? 5 जूनला तुंबाडची मंजुळा. 5 जून 5 जून थिएटर जवळच्या नजीकच्या थिएटर मध्ये बघायचं. लांबच्या गेलात तरी काय नाही पण बघा पिक्चर. आणि आकाश पण आहे. येस आकाश पण आहे त्याच्यात. आकाश पण नाही येस हे 2 कॅरेक्टर शोधून दाखवा हे आणि खूप मोठा रोल आहे. येस खूप दिवसानंतर खरं तर खूप महिन्यानंतर खास करून कोकणातले आणि आपल्या सिंधुदुर्गातले सगळे इन्फ्लुएन्सर एकत्र आलेत. याचं कारण म्हणजे आपल्या वस्त्रकलेला पूर्ण झाली आहे 2 वर्ष आणि या 2 वर्षाच्या अखंड प्रवासामध्ये तुम्ही सगळे सुद्धा साथीदार असाच. माझ्या मेहनतीच्या किमतीचा फळ पुरे कोकणची शान असा वस्त्रकला मेहनत माझी थोर होती जोर भारी परा कष्टाची दुनिया ती होती माझी आवसूच्या आता जेवला काय बाळा एक वडापाव दिवसात और साहेब तुम्ही इथे थांबा. लकी कांबळे तुम्ही थांबा. कसं वाटतंय? ते छान आहे. अजून तुम्हाला बरंच काय काय काचेचं मिळणार आहे, घाबरू नका. धन्यवाद वस्त्रकला. मुळात हा सन्मान घरच्या लोकांचा केलेला आहे. खरं या सगळ्याची काही गरज नव्हती सन्मानाची पण एक ऍक्च्युली मला ना घरी एक काच हवी अशी त्याच्यावर हे सगळे सन्मान ठेवायला. ती काच दिली असती तर बरं झालं असं. एनिवेज पण खूप छान वाटतंय. जेव्हा वस्त्रकलाची सुरुवात झाली त्यावेळेला कडू आणि बंटी हे दोघेही कॉफी पिण्याच्या निमित्तानं घरी यायचे आणि बरंच डिस्कशन याच्यावर चाललेलं की नाव काय ठेवायचं. तर आम्ही बरीच नावं सॉर्ट आउट केलेली. वस्त्रकला, कलास्त्र, असं काय काय भरपूर काय काय होतं आमचं. आणि मग हे नाव फायनल केलं. आणि तसं बघायला गेलं तर वस्त्रकलाची आत्या मला म्हणायला हरकत नाही कारण मी कानात कुर्र केलं आणि हे नाव ठेवलं गेलं वस्त्रकला. आणि नक्कीच आत्ताचं हे 2रं वर्ष आहे. पुढचे 20 वर्ष आपण असेच एकत्र राहू आणि हा कार्यक्रम साजरा करू अशी आशा करूया. आणि हा ब्रँड नक्कीच खूप मोठा होईल. जसं ॲडिडास आहे, नाईकी आहे, त्या ब्रँडच्या लेवलला नक्कीच एक दिवस वस्त्रकला असेल. धन्यवाद. धन्यवाद लक्ष्मीकांत कांबळी. तर ही होती वस्त्रकलाची आत्या. आता तुम्हाला दाखवतो वस्त्रकलाचा मामा. मामा असा असतो जो कधीच इन फ्रेम मध्ये येत नाही. पनीर आहे पनीर आणि काय होतं स्टार्टर. हाफ चड्डी दिलं त्याचं कारण असं मी एका चिकन माणसाचा चिल्ली. फोन केलेला तर तो माका म्हणायला लागलो की बाबा मी म्हटलं विचारलं माझ्या श्रद्धेच्या घरात काय होते का सामोरं जाईल आम्ही भेटणार मागे तर सबस्क्रिप्शन मला ते सुरुवात लोकांचे कार्य खाऊन पण त्याच तयारीने उतरला मागे जा केलं विश्व निर्माण एका शून्याच्या जोरावर महिन्याची कमाई 5 शून्य लावून अभिमान आमचं वस्त्रकला स्वाभिमान आमचं वस्त्रकला. जसं गाणं लॉन्च झालं तसं आता वस्त्रकलाची वेबसाईट देखील लॉन्च होते. यांच्या हस्ते होते. अभिमान आमचं वस्त्रकला स्वाभिमान आमचं वस्त्रकला माझ्या मेहनतीच्या किमतीचा फळ पुऱ्या कोकणची शान असा वस्त्रकला अभिमान आमचं वस्त्रकला स्वाभिमान आमचं वस्त्रकला माझ्या मेहनतीच्या किमतीचा फळ पुऱ्या कोकणची शान असा वस्त्रकला
डोळ्याचं पाणी गाव माझो माका सोडवत नाही माझे डोक्यातले थॉट आणि अंमलात काय पण साथ मित्राची ठेवले तो हात माझ्या पाठीवर बोललो तू चल मी बाकी बघीन काय तरी पण भीती वाय तर या कार्यक्रमादरम्यान स्टार्टर्स देखील होते, ज्याच्यामध्ये चिकन चिल्ली होती आणि पनीर चिल्ली होती. ती एवढ्या फास्ट संपली, एवढी टेस्टी होती, एवढ्या फास्ट संपली, सगळे रपारप खात गेले. कार्यक्रम खूप सुंदर झाला. आता 25th बर्थडे आहे बिंदास मुलगीचा, तर त्याचं केक कटिंग होईल आणि मग जेवणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. तर गौरीचं आता केक कटिंग आहे. गौरी वाढदिवसाच्या शुभेच्छा तुला. हे काय आहे कॅलेंडर? हे काय आहे कॅलेंडर? हे काय आहे? आणि इथे जेवणाची अरेंजमेंट केली आहे. काय काय आहे डिनरमध्ये? रायता, बिर्याणी, व्हेज आणि नॉन व्हेज. ओके, थँक्यू. सो ऑलवेज सीताईचं फूड टेस्टी असतं, बरोबर ना? जबरदस्त. मग असे स्टार्टर्स कसे होते? अरे अफलातून होते, म्हणजे एवढे मस्त होते की आले आणि पटकन संपले. लोकांनी रप्पा उडवले. जबरदस्त. आणि गेला आपण जो व्हिडिओ केला होता ना, त्याच्यानंतर पण आपल्या रेफरन्सने बरेच गेस्ट सीताईला आले आणि त्यांचंही हा एक रिव्ह्यू होता की जेवण खूप चांगलं आहे, सर्व्हिस खूप चांगली आहे. नक्कीच. आणि हा आपलाही दुसरा अनुभव आहे. आणि स्टार्टर्स सर आउटस्टँडिंग. तर आता आहे डिनरला चिकन बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी. क्या बात आहे. मग आज हे टेस्ट करूया आणि मग रिव्ह्यू देऊया आपण. येस. कोणीतरी व्लॉग करा रे. तर आपण जेवलोय, बिर्याणी खूप अरे हा छान गाढव होती. गरोदर आणि काय? आता खेळ चाललाय गाढवाला शेपूट लावणे आणि त्याचा विनिंग प्राइज आहे पैठणी ना. हा सारंगी कलेक्शनचा खेळ आहे, ज्यामध्ये पैठणी दिली जाणार आहे. शेपूट कशा पद्धतीने काढलाय? परफेक्ट काढलंस का? काय जबरदस्त बोलतेस. एक नंबर काढले. हे होतं गौरीचं सगळ्यात मोठं सरप्राईज. गौरीचं स्वप्न यामाहा RX100. जोरदार टाळ्या वाजवा गौरीसाठी. येत्या काही दिवसातच तुम्हाला ती जोरात राईड करताना दिसणार आहे RX100. क्लास. पाय पण पोचतील गौरा. गौरा टायर लावून घे त्याला बाजूला. कसं वाटतंय गिफ्ट? अरे कोणी सरप्राईज दिलं ते तर सांगा, रिव्हील करा. बंटी सांगितलं. सारंगी कलेक्शन वस्त्रकलाच्या ब्रँड अँबॅसिडरला आमच्याकडून एक छोटीशी भेट आणि सगळ्यांनी कॉन्ट्रो काढलेला आहे. राकेश दादापासून सगळे आपले जे ग्रुप मध्ये आहेत त्यांनी एक कॉन्ट्रो काढलेला. ₹100 माझ्याकडनं हे सांग. सगळ्यांनी खूप मदत केली आणि तुझं हे स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न केला. भारी. आवाज तर झाला पाहिजे ना. तर आपल्याला देखील सन्मान चिन्ह मिळालेलं आहे आणि आता परतीच्या प्रवासाला आपण लागणार आहोत. बरेच लोक स्टे करणार आहेत, पण आपण स्टे नाही करणार आहोत कारण आदिराची तब्येत थोडी डाऊन आहे. तर आता आपण निघालो आहोत मालवणच्या दिशेने. खूप मजा आली, खूप धमाल आली आणि नक्कीच वस्त्रकला हा जो ब्रँड आहे हा नक्कीच खूप मोठा होईल अशी आपण सर्वांनी आशा करूया.
सीताई रिसॉर्ट कसं आहे ते तुम्ही या क्लिप्समधनं पहा, किंवा जर डिटेलमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर आपण गेल्या वेळेला सीताई रिसॉर्टचा व्हिडिओ केलेला, तो नक्की पहा. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व तुम्हाला मिळतील. अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.